शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करून त्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारनं दिलं होतं। मात्र केवळ पीक कर्जमाफीची घोषणा करून ठाकरे सरकारनं राज्यातील लाखो शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे असा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला। ठाकरे सरकारनं जाहीर केलेल्या पीक कर्जमाफीचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही, त्यामुळे ही कर्जमाफी पूर्णपणे फसवी असून सरकारनं शेतकऱ्यांच्या डोळ्यात निव्वळ धूळ फेक केली आहे असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, प्रामाणिक कर्ज फेडणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढाई सुरूच राहील आणि त्यासाठी सरकारला जाब विचारू असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारनं 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली। मात्र त्यांनी यासाठी शेतकऱ्यांना घातलेल्या 28 अटी पाहता 95% शेतकऱ्यांना या पीक कर्जमाफीचा कोणताच लाभ होणार नाही। त्यामुळे सरकारनं दिलेली पीक कर्जमाफी फसवी आहे असा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हळवणकर, अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष समजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले होते। सकाळी 10 वाजल्यापासूनच शेतकरी या मोर्चासाठी दसरा चौकात जमा होऊ लागले होते। सातबारा कोरा करा, संपूर्ण कर्जमाफी द्या, कसलं सरकार, फसवा सरकार, फसव्या कर्जमाफीचं गाजर नको, प्रामाणिक शेतकऱ्यांना न्याय द्या अशा आशयांच्या फलकांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या असा नाट्यमय प्रसंगही एका युवकानं मोर्चा दरम्यान सादर केला। दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला सर्व नेते मंडळींनी पुष्पहार घालून अभिवादन केलं आणि त्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली। मोर्चामध्ये जिल्ह्यातील हजारो शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। संपूर्ण कर्जमुक्तीसाठी जोरदार घोषणा देत शेतकऱ्यांनी मोर्चाचा मार्ग दणाणून सोडला। दसरा चौकातून सुरू झालेला मोर्चा स्टेशन रोड, असेंब्ली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या ठिकाणी मोर्चाचं रूपांतर सभेत झालं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली। मुख्यमंत्र्यांना हेक्टर आणि एकरमधील फरक कळत नाही। FRP, MSP, NPA म्हणजे काय हेही त्यांना माहीत नाही। मागील भाजप सरकारनं जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीमध्ये जिल्ह्यातील 2,07,498 शेतकऱ्यांना लाभ झाला। त्यामध्ये प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या 1,77,545 शेतकऱ्यांचा समावेश होता। भाजप सरकारनं 2015 पर्यंतचं थकीत कर्ज माफ केलं। पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचं चालू पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता, पण सध्याच्या महाविकास आघाडी सरकारनं जाहीर केलेली 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी फसवी आहे असा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला। घाईघाईने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नुकसान भरपाईकडून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी, नुकसान भरपाईकडून लक्ष बाजूला काढण्यासाठी घाईघाईत कर्जमाफी केली। ती कर्जमाफी फसवी कर्जमाफी आहे। ज्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही, हे पीक कर्ज माफ करतायत, मध्यम मुदतीचं कर्ज माफ करत नाही आहेत, हे 2 लाखाच्या वरचं कर्ज माफ करत नाही आहेत, हे प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देत नाही आहेत आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं पीक कर्ज ऊस बिलातून वसूल केलं जातं। त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या पीक कर्जमाफीचा लाभ एकाही शेतकऱ्याला होणार नाही, तर प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार काहीच देणार नाही। एकूणच या कर्जमाफीतून शेतकऱ्याला दमडी सुद्धा मिळणार नाही अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली। पीक कर्जमाफीतील जाचक अटी रद्द कराव्यात, शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावं, नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 1 लाख रुपये मिळावेत, अवकाळी नुकसानीची भरपाई मिळावी अशा मागण्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्या। पालकमंत्री सतेज पाटील यांनी मोर्चा काढण्यापूर्वी नेत्यांना चर्चेला बोलावलं होतं हे खरं आहे, पण त्यांना राज्याचा निर्णय जिल्ह्यात घेण्याचा अधिकार आहे काय असा खोचक सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केलाय। चर्चेला बोलावून हे इथे प्रश्न सोडवणार आहेत का?
बंटी पाटलांची ही क्षमता आहे का की ते इथे ऑन दी स्पॉट राज्याचा निर्णय करतील? हा राज्यव्यापी प्रश्न आहे. राज्यभर याचं आंदोलन चालणार आणि राज्याने निर्णय करायचा. हे कॅबिनेटमध्ये पण नाही आहे. तो पालकमंत्री असल्यामुळे काय झालं? चला. शेतकऱ्यांच्या संपूर्ण शेती कर्ज माफीसाठी सरकारला जाब विचारून जागा करू असा इशाराही पाटील यांनी दिला. तर जाचक अटीमुळे महाविकास आघाडीच्या पीक कर्जमाफीपासून जिल्ह्यातील 95% शेतकरी वंचित राहणार असल्याचं भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी निदर्शनास आणलं. त्यामध्ये सुद्धा फक्त पीक कर्ज असा उल्लेख केल्यामुळं आज 95% शेतकरी या पीक कर्जातून वंचित राहिलेले आहेत. त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे, ज्यांनी नियमित व्याजं भरलेले आहेत, त्यांना कुठलीही सवलत नाही आहे. आणि सांगताना सांगितलं होतं की आम्ही कुठल्याही अटी घालणार नाही, पण प्रत्यक्षात पाहिलं तर जवळजवळ 28 कॉलमच्या अटी त्यांनी घातलेल्या आहेत. अशा अनेक मुद्द्यांच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदरणीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला पहिला हा मोर्चा आयोजित केलेला आहे. पीक कर्जाबरोबरच शेतकऱ्यांना पाईपलाईन, विहीर, ट्रॅक्टर, ग्रीन हाऊस, मोटरसायकल, शेती अवजारं यासाठी 7/12 उतारा तारण देऊन कर्ज घ्यावं लागतं. राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, मायक्रो फायनान्स यांचं कर्ज घेऊन शेतकरी आपला गाडा हकत असतो. ठाकरे सरकारनं या कर्जांबाबत हात वर केल्यानं शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झालाय. कोल्हापुरातील आजचा मोर्चा ही आंदोलनाची नांदी आहे. यापुढे राज्यभर मोर्चे काढून सरकारला जाब विचारू असा इशाराही धनंजय महाडिक यांनी दिला. पालकमंत्री सतेज पाटील यांनी एप्रिल महिन्यापर्यंत नव्या निर्णयाची वाट पहा असा सल्ला मोर्चा संयोजकांना दिला होता. याचाही खरपूस शब्दात धनंजय महाडिक यांनी समाचार घेतला. नाही, हे सगळं उदार की जिंदगी अशी चालणार नाही. तुम्हाला माहिती आहे, मार्च महिन्यामध्ये सर्व संस्था थकीत राहतात. त्यामुळं नवजुनं करण्याची एक पद्धत आपल्याकडे असते. नवजुनं म्हणजे काय? शेतकऱ्यांनी मार्च एंडला पैसे भरायचे आणि एप्रिलला पुन्हा उचलायचे. याचा अर्थ असा नाही आहे की तो शेतकरी श्रीमंत आहे. तो उदारी उसनवारीवर कोणाकडून तर पैसे आणतो, 31 तारखेला भरतो आणि 4 तारखेला पुन्हा ते कर्ज उचलतो. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी असताना यांनी एप्रिलमध्ये ही कर्जमाफी देणार म्हणून सांगितलं. म्हणजे या मार्चमध्ये मग या सेवा संस्थांनी काय करायचं, पतसंस्थांनी काय करायचं, बँकांनी काय करायचं? ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्रात सुमारे 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडून त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी हे सरकार मागील सरकारचे निर्णय रद्द करण्यात गुंतल्याचा आरोप धनंजय महाडिक यांनी केला. तर जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेलं सरकार फार काळ टिकणार नाही असा टोलाही माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी लगावला. CAA कायदा लागू केला नाही तर राष्ट्रपती राजवट येऊ शकते असा इशारा देत मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधींना काय लिहून दिलं ते जनतेसमोर आलं पाहिजे अशी जोरदार मागणी हळवणकर यांनी केली. शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा जाहीर केल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी संपर्क साधून मोर्चा काढू नये अशी विनंती केली होती. मात्र शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणारा अध्यादेश काढला तरच मोर्चा थांबवू असं आपण सांगितल्याचं भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्ट केलं. की या सरकारने जे शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की 7/12 कोरा व्हायला पाहिजे, ज्या जाचक अटी लावलेल्या आहेत ह्याच्यामध्ये 7/12 कोरा होतच नाही. आज आपण बघितलं की सगळे सहकारी इथं आलेले आहेत. ह्याच्यामध्ये फक्त पीक कर्ज म्हटलेत, जे थकीत आहेत त्यांच्यासाठी बोललेत, ज्या लोकांनी नियमित कर्ज भरलं आहे या लोकांना याचा काहीच फायदा मिळत नाही. या नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांना पण 1 लाख रुपयेचं मिळालंच पाहिजे, नाही तर काय नियमित. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये नियमित कर्ज भरणारीच माणसं आहेत, ही आमचा चूक आहे का? या लोकांना फायदा काय? आता एक उपसमिती बसवली आहे, ती उपसमिती 1.5 महिना घेणार. एवढे सगळे अनुभवी नेते तिथं असताना उपसमितीची गरज का लागते? मग तुम्हाला उपसमिती बसवायची होती तर माझं म्हणणं आहे की उपसमितीचा रिपोर्ट नंतर तुम्ही कर्जमाफी लॉन्च करायला पाहिजे होती. ती आत्ता लॉन्च करून मग उपसमितीचे निर्णय घेऊन मग परत त्यात बदल करणार, हे काय लॉजिकच नाही आहे. या सरकारनं थेट सरपंच, थेट नगराध्यक्ष निवड रद्द केली. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देणारा कायदा रद्द केला. मग कर्जमाफीचा अध्यादेश काढताना या सरकारला लाज वाटते का असा परखड सवाल समरजितसिंह घाटगे यांनी केला. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, गोकुळचे संचालक बाबा देसाई,
राहुल देसाई, भूषण पाटील, हिंदूराव शेळके, भगवान काटे, विजय देसाई, विजय जाधव, अशोक देसाई, नगरसेवक सुनील कदम, विजय सूर्यवंशी, सुभाष रामुगडे, एन.डी. जाधव, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिलं. कर्जमाफीच्या नावाखाली 300 कोटी रुपये कोणाला देणार आहेत त्याची यादी पालकमंत्र्यांनी द्यावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. कॅबिनेटच्या बैठकीला राज्यमंत्र्यांना परवानगी नसते, पण भाजपचा मोर्चा असल्यामुळे कॅबिनेट बैठकीच्या नावाखाली राज्यमंत्री सतेज पाटील मुंबईला गेल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री असल्याच्या थाटात परस्पर घोषणा करतायत. ही बाब मुख्यमंत्री पदाची आब राखणारी नाही अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.